भुसावळ शहरामध्ये मागील एका महिन्यामध्ये रेल्वेमधून भंगार चोरी होणं, तसेच दीपनगरमधून कोळसा चोरी होणं अशा पद्धतीचे गुन्हे वारंवार होत होते आणि त्याच्यामधून इतरही काही मर्डरचे किंवा इतर काही बॉडी ऑफेन्स होत होते. त्याच्यावर प्रतिबंध करण्यासाठी आम्ही आज GRP, RPF आणि आपलं भुसावळ विभाग व जळगाव पोलीस असं एकत्रितपणे कोम्बिंग ऑपरेशन आज भुसावळ शहरामध्ये तसेच जो दीपनगरचा परिसर आहे असं एकत्रित आम्ही सकाळी घेतलं होतं. याच्यामध्ये जळगाव पोलीसचे साधारण 5 ते 6 अधिकारी आणि सोबत 25 कर्मचारी, 3 RCP प्लाटून आणि RPFचे 3 PI आणि इतर 25-30 त्यांचे कर्मचारी असं एकंदरीत 100च्या आसपास आमचा स्टाफ होता. आम्ही एकत्र कोम्बिंग ऑपरेशन पहाटे 4:30-5 वाजल्यापासून घेतलं होतं. या कोम्बिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालं आहे. याच्यामध्ये जे रेल्वेकडं त्यांचे जे वॉरंट पेंडिंग होते, नॉन बेलेबल वॉरंट असेल, बेलेबल वॉरंट असेल, याच्यामध्ये साधारण 3 त्यांचे जे वॉरंट आहेत ते वॉरंटमधले त्यांना पाहिजे असलेले आरोपी आपल्याला मिळून आलेले आहेत. ते आम्ही रेल्वेच्या ताब्यात दिलेले आहेत. त्याचबरोबर बाजारपेठ पोलीस स्टेशनला एक 324चा गुन्हा दाखल होता. त्याच्यामध्ये एक आरोपी आपल्याला पाहिजे होता. त्याच्या घराची झडती घेतली असता त्याच्याकडं एक कोयता मिळून आलेला आहे. त्याच्यावर पण मग आर्मॅटनुसार गुन्हा दाखल करण्याची प्रोसिजर सुरू आहे. आणि दीपनगरच्या एरियामध्ये एक मोठं यश आपल्याला मिळालेलं आहे. तिथं एक सुरवाडी म्हणून आरोपी आहे जो आपल्याला एक साधारण 50 किलो केबल आणि त्याच्यासोबत केबल कट करण्याचं सामान, तसेच एक चोरीचा गुन्हा आहे तालुक्याला, त्या चोरीच्या गुन्ह्यातलं पण मटेरियल त्याच्याकडे मिळालेलं आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस ॲक्ट 124 प्रमाणे आणि जो चोरीचा गुन्हा आहे त्याच्याप्रमाणे आम्ही पुढील कारवाई त्याच्यावरही करतो आहे. या एकंदरीत संपूर्ण ऑपरेशनमध्ये आपल्याला 100च्या आसपास आरोपी असे होते जे आम्ही झिरोईंग केलं होतं, जे आपल्याला पाहिजे होते, ज्यांच्याकडे आपण चौकशी करणार होतो. 100पैकी साधारण 60 ते 70 आरोपींच्या घरांची आम्ही कसून तपासणी केलेली आहे. त्याच्यामध्ये भुसावळ शहरामधले काही भंगारवाले पण आहेत, 3-4 ज्यांच्यावरती आम्हाला संशय होता. त्यांच्या पण भंगार दुकानांची आम्ही झडती घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये एकूण 25 असे रेकॉर्डवरचे आरोपी आहेत जे संशयाअंती आम्ही त्यांना ताब्यात घेतलेला आहे. त्यांची इतर चौकशी करतोय. त्यांच्याकडून आम्ही क्रिमिनल डोजियर फॉर्म भरून घेतोय, जेणेकरून RPF, GRP आणि भुसावळ उपविभागातले इतर जे पोलीस स्टेशन आहेत आपले, यांच्यामध्ये आरोपींची माहितीची आदानप्रदान होईल. आरोपी कोण आहेत, काय याची आमच्या कर्मचाऱ्यांना ओळख होईल, जेणेकरून भविष्यामध्ये अशा प्रकारचे गुन्हे परत घडणार नाहीत. या अनुषंगानं माहितीचं पूर्ण आदानप्रदान या ठिकाणी आम्ही केलेलं आहे. हे जे कॉम्बिंग ऑपरेशन घेतलं याच्यामध्ये आपल्या जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक आदरणीय श्रीकांत दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक संदीप गावित सर, त्याचबरोबर आपले रेल्वे RPFचे जे कमांडंट आहेत चित्रेश जोशी सर, यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळालं. आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही स्वतः, त्याचप्रमाणे रेल्वेचे इकडचे यांचे असिस्टंट कमांडंट सर्व, माझे PI सर्व आणि यांचे PI असे एकत्रित हे ऑपरेशन आम्ही राबवलं होतं. आणि या ऑपरेशनमध्ये आम्हाला मोठं यश मिळालेलं आहे. आणि